आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। मीरावर चोरीचा ब्लेम केला। घरात पोलीस आले तरी तिला घराबाहेर काढता आलं नाही। बट अजित, आय एम रिअली इम्प्रेस्ड। तू एक क्लास गेम केलास। आता एक मूव आणि मीरा घराबाहेर। नाही 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 माया, घराबाहेर नाही। 10 more minutes आणि मग ती मीरा डायरेक्ट ढगात। ड्रायव्हरचा कॉल आला होता, माझी माणसं तिच्या मागे आहेत। नाईस, गुड जॉब। फक्त एक गोष्ट लक्षात ठेव अजित, ती मीरा मरताना तिचे हाल झाले पाहिजे। Get it? ऑफकोर्स माया, तेच सांगितलंय मी त्यांना। आणि नो व्हॉट, तसंच होईल। कळवशील मला। प्रपोजल ओके वाटतं मला ऑन पेपर। तरी आपण एकदा अथर्व, मला- मी तुम्हाला कॉल करतो, एक मिनिट या ना बाबा। ते केशवनी नवीन क्लायंट सोबत मीटिंग ठेवले, तर मी जाऊन येतो। बाबा ती मीटिंग मी उद्या ठेवायला सांगितली। हो, मीच त्याला सांगितलं की आजच ती मीटिंग करून घेऊया, आज काम होऊन जाईल। आणि प्रपोजल तू तयार केलेलं आहेस, त्यामुळे मला काही डिटेल्स लागले तर मी तुला कॉल करतो। बाबा त्यापेक्षा मग मीच जातो ना मीटिंगला। अथर्व, तुझ्या लग्नाचे विधी सुरू आहेत, तू इथे थांबणं आवश्यक आहे। मी नसलो, आय मीन मीटिंग मी करून घेतो। बाबा आजचे सगळे विधी ऑलरेडी झालेत, मी जाऊ शकतो मीटिंग। काय झालं बाबा? खूप कौतुक वाटतं तुझं अथर्व, खरंच। कायम कामाला पहिली प्रायोरिटी देतोस तू। तुला बघितलं ना की मला माझे उमेदीचे दिवस आठवतात। असाच होतो मी तुमचाच मुलगा आहे बाबा, हे सगळं मी तुमच्याकडनं शिकलो आहे। मी जातो मीटिंगला, तुम्ही आराम करा। ठीक आहे, येतो मी। वेदा मला लग्नाच्या प्रत्येक विधीत हवी, ती पण हसऱ्या चेहऱ्याने। आता ते कसं करायचे हे तू ठरव। वेदा, हाय। क्या बात है, आज एकदम रिलॅक्स वाटतेस तू। अरे, मी बोलते ना तुझ्याशी, बोलायचं नाही माझ्याशी तुला? अरे काही विषय नाही, मी बोलते तुझ्याशी, ओके? बरं ऐक, तुला आठवतंय आपण एक छोटासा प्लॅन केलेला की तू माझ्या आणि बाबाच्या लग्नात दिसायचं नाहीस? त्याच प्लॅन मध्ये एक छोटासा चेंज करतोय आपण, ओके? गेस व्हॉट? आता मी जरी म्हणाले होते की तू माझ्या लग्नात अजिबात दिसायचं नाहीस, माझ्या जवळपासही दिसायचं नाहीस, पण मला असं वाटलं की आता वेदा एकटी बेडरूम मध्ये बसून काय करणार, ओके नाही? त्यामुळे आता देयर इज अ गुड न्यूज फॉर यू। तू माझ्या आणि बाबाच्या लग्नात यायचंस, छान मेकअप करायचा, नवीन नवीन कपडे घालायचे, तयारी करायची आणि एन्जॉय करायचा फुल टू, एकदम मज्जा करायची। येशील की नाही? अरे मी खरं सांगते, आधीचं जे काही तुला सांगितलेलं ते सगळं विसरून जायचं, आणि नव्याने सुरुवात करायची। मस्तपैकी ये, रेडी हो, एन्जॉय कर, खुश राहा। सांग मला, मी तुझी होणारी मम्मा आहे, माझं नाही ऐकणार? वेदा, बी अ गुड गर्ल बाबा, येशील ना? येशील की नाही? दॅट्स लाईक अ गुड गर्ल। तेच म्हणते मी, ओके? मस्तपैकी लग्नात यायचं, रेडी व्हायचं छान, फक्त
माझ्या आणि तुझ्या बाबाच्या मध्ये मध्ये करायचं नाही. ते जर केलंस तर हा जो कान आहे ना, कान असा घेऊन कचकन कापेन. कळलं? कळलं की नाही? गुड. दॅट्स लाईक अ गुड गर्ल. सगळं ऐकते माझी वेदा. हस पाहू आता वेदा, हस पाहू आता. दॅट्स लाईक अ गुड गर्ल. यू सो स्वीट. गुड. वा, मी म्हणालो नव्हतो येत्या 4 दिवसात तुमच्या घरात लग्न कार्य होणार आहे. माया आणि अथर्व लग्न करणार आहे. चार दिवसात लग्न. माया आणि अथर्वचं लग्न झालं तर राहणार तो. ऐका, मला जाऊ दे. हा, मला इथून हे बघा, हे जर लग्न झालं ना, वेदा आणि अथर्वचं आयुष्य उद्ध्वस्त होईल. मला जाऊ दे. मला जाऊ दे. जाऊ दे मला इथून. माझी वेदा. बरं ऐका, उद्या आपली जी संगीत नाईट आहे त्याच्यामुळे उद्या कुठल्या कुठल्या गाण्यावर कोण कोण डान्स करणार आहे ना, त्याची मी लिस्ट केली आहे. मॉम, पहिला तुझा आणि पप्पांचा फर्स्ट क्लास कपल डान्स झाला पाहिजे. काय नाही ना रे, माझा पाय मुरगळलाय ना, नाही तर मी रात्रभर नाचले असते. पण लिस्ट बघा ना आता मी काय बनवली आहे. आई साहेब, मीरा, मीरा, काय झालं? काय झालं? हा, मीरा तू परत कशी आलीस? म्हणजे माझं म्हणणे, तू गावी गेलेलीस ना? मेरा ड्रायव्हर होता ना तुझ्यासोबत, मग तू अथर्व सोबत कशी काय आलीस? अथर्व, का रडते ही? मी मीटिंगला जात होतो तेव्हा मी काही गुंडांना मीरावर अटॅक करताना बघितलं.